भंडाऱ्यात वैनगंगा नदीमध्ये काँग्रेस नेते नाना पटोलेंचं 8 तासांपासून जलसमाधी आंदोलन. शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांच्या मागणीसाठी पटोले आक्रमक. एका वर्षात 5 लाख घरं बांधण्याचा ग्रामविकास मंत्र्यांचा रेकॉर्ड. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचं कौतुक. अमरावतीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचे जाळले पोस्टर्स. नीट पेपरफुटी प्रकरणी नोंदवला निषेध. दोषींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी. राज्यभरात आजपासून बियाणं आणि खत विक्रीला सुरुवात. अकोल्यातील अॅग्रो असोसिएट्स या कृषी केंद्राला 25 वर्ष पूर्ण झाल्यामुळे 100 शेतकऱ्यांना पैठणीचं वाटप. बीडमधल्या रखडलेल्या विकास कामांबाबत भाजपच्या शिष्टमंडळानं घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट. शहरात विविध प्रश्न प्रलंबित असताना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी स्कूटी वाटल्या. चौकशी करण्याची भाजप नेते योगेश क्षीरसागर यांची मागणी. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापुरामध्ये संघ परिवारातील भारतीय किसान संघाचं केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधात जोरदार आंदोलन. ट्रॅक्टर आणि बैलगाड्यांसह आंदोलकांचा उपविभागीय कार्यालयावरती मोर्चा. पंढरपुरामध्ये पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कार्यालयात एका शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न. वेळीच रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळला. रोजगार सेवकाकडनं त्रास होत असल्याचा शेतकऱ्याचा आरोप. वर्धा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचं काम सुरू. मात्र कंत्राटदारानं परवानगीशिवाय खर्डा गावाकडे जाणारा रस्ता फोडला. गावकऱ्यांकडनं संताप व्यक्त. मात्र नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचं मौन. बॉलिवूड अभिनेता जावेद जाफरीची पत्नी हबीबा जाफरीची तब्बल 16 कोटी 24 लाखांची फसवणूक. पुनर्विकास प्रकल्पातील गुंतवणुकीत दिशाभूल झाल्याचा आरोप.